बीजेपीचं धोरण हे कायमच फक्त राष्ट्र हित हे राहिलेलं आहे आणि हिंदुत्ववादी राहिलेलं आहे. मला असं वाटतं की नेशन फर्स्ट आयडिओलॉजी जी प्रायमरी आहे त्यामध्ये मग तुम्ही सेक्युलरिझम घ्या किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता ह्युमॅनिटेरियन किंवा ग्राउंड्समध्ये किंवा ह्युमन राईट्सच्या बद्दल आपण उल्लेख केला तर बीजेपीमध्ये पण आहेच आहेत ना. आमच्या कोर ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर का बघितलं तर दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेलं आहे, ज्यांनी पूर्ण बीजेपीचं आज आयडिओलॉजी मांडली, लिहिली, त्यांनी विचार केला त्याच्याबद्दल, ते स्वतः म्हणतातच पॉलिटिक्स ऑफ द मेजॉरिटी आम्हाला जर का करायचं असेल तर आम्हाला हे करावं लागणार आहे. भारतीय जनता पार्टी ही पार्टी डेव्हलपच त्यासाठी झाली. मला सांगा, आज आपला देश हिंदू मेजॉरिटी देश आहे, तर मग व्हाय शुड वी नॉट डू पॉलिटिक्स ऑफ द मेजॉरिटी? एका पार्टीचं अस्तित्व, एका पार्टीचं ऑब्जेक्टिव्ह इज टू विन इलेक्शन्स, गो टू द मासेस अँड टेल देम व्हॉट दे आर गोइंग टू डू अँड व्हॉट दे आर नॉट. मग जेव्हा भारतीय जनता पार्टी इतके वर्ष क्लिअरली जेव्हा सांगत गेलेली आहे की आम्ही हेच करणार आहोत, हेच करत आलेलो आहोत आणि हे नाही करणार, तर ऍक्च्युअल मला वाटतं की लोकांना त्याचा प्रॉब्लेम नाही असायला पाहिजे. म्हणजे आम्ही बाकीच्या पक्षांसारखं आमची आयडिओलॉजी बदलत नाही, आमचे विचार बदलतोय. एकच आमचे विचार आहेत, ते आम्ही मागच्या 25, 30, 40 वर्ष तेच ठेवलेले आहेत. लोक त्या विचाराच्या आधारेच काम करतात. आयडिओलॉजिकल स्ट्रेंथ आमच्या लिडर्सची, कार्यकर्त्यांची स्ट्रॉंग आहे, म्हणून कोण इकडे तिकडे जात नाहीये आणि म्हणून सगळेजण त्याच्यावर काम करतात. मला वाटतं की हा एक जो काय म्हणतो ही जी स्टॅबिलिटी आहे आयडिओलॉजीची, ही खूप महत्वाची आहे. तुम्ही आज बघा बाकीचे सगळे पक्ष दररोज दर इलेक्शनला, दर 5 इयर्सला त्यांची बदलतात आयडिओलॉजी. काँग्रेस पक्ष तर खूप वेगळ्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे मागच्या 10 वर्षात आपण बघू शकतो. त्यांनाच माहित नाही त्यांना नक्की कुठल्या स्तरावर काम करायचंय, कुठल्या प्रकारे, कुठल्या व्हॅल्यूजवर त्यांना काम करायचंय.